जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या सॅफ अंडर-20 फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच या स्पर्धेचं विजेतेपद बांगलादेशनं पटकावलं आहे. बांगलादेशने अंतिम सामन्यात पेनाल्टी शूटआउटमध्ये भारताला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. बांगलादेशचं हे या स्पर्धेतील दुसरं विजेतेपद आहे. मित्रांनो, यंदाची स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मालदीव या देशात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार भारताच्या ओमंग डुडुम यांना देण्यात आला. सर्वोत्तम गोलरक्षक हा बांगलादेशचा इस्माईल हुसेन माहीन ठरला. तर फेअर प्ले पुरस्काराने मालदीव या देशाला सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, खेलो इंडिया आदिवासी स्पर्धाचं समापन झालं असून या स्पर्धेतील पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या राज्यानं पटकावलं हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच कर्नाटक या राज्याने या स्पर्धेतील पदतालिकेत पहिलं स्थान पटकावलं. कर्नाटकने या स्पर्धेत 23 सुवर्ण, 8 रौप्य व 7 कांस्य पदकांसह एकूण 38 पदक पटकावले आहेत. यात दुसऱ्या क्रमांकावर ओडिशा हे राज्य असून ओडिशा या राज्याने 21 सुवर्ण, 15 रौप्य व 21 कांस्य पदकासह या स्पर्धेत 57 पदक पटकावले आहेत. झारखंड यात तिसऱ्या स्थानावर, तर आपलं महाराष्ट्र हे यात चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राने यात 6 सुवर्ण, 10 रौप्य व 4 कांस्य पदकासह एकूण 20 पदक पटकावले आहेत. आणि 5वा क्रमांक हा अरुणाचल प्रदेश या राज्यानं पटकावला. बऱ्याच स्पर्धेविषयी इतर कोणत्या पॉईंटवर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची पहिलीच आवृत्ती होती व याचं आयोजन छत्तीसगड या राज्यात करण्यात आलं. आणि जर आपल्याला असं विचारलं की या स्पर्धेतील शुभंकराचं नाव काय होतं? तर मोरवीर असं या शुभंकराचं नाव होतं. व या पहिल्या आवृत्तीत 7 स्पर्धांचा समावेश होता व त्या स्पर्धा कोणत्या? तर तिरंदाजी, ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, पोहणे आणि वेटलिफ्टिंग या 7 स्पर्धांचा यात समावेश होता. हे सर्व पॉईंट नोट करून घ्या. एक्झाममध्ये आपल्याला यावर आधारित मल्टीलायनर प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो. आता हा प्रश्न पहा. 2025च्या इंटरनेट शटडाऊन रँकिंगमध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर या 2025च्या इंटरनेट शटडाऊन रँकिंगमध्ये आपला भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, 2025मध्ये भारतात 65 वेळा इंटरनेट बंद करण्यात आलं होतं व या 65 घटनांसह भारताने जागतिक स्तरावर दुसरं स्थान पटकावलं आहे. बरं, हा अहवाल कोणी प्रकाशित केला? तर ॲक्सेस नाऊ आणि कीप इट ऑन या संस्थेद्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 52 देशांमध्ये 313 वेळा इंटरनेट बंद करण्यात आलं होतं व या 313 मध्ये भारतातील 65 घटनांचा देखील समावेश आहे. याआधी ज्या इतर रँकिंग प्रकाशित करण्यात आल्यात त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, जागतिक लठ्ठपणा ॲटलस 2026 नुसार लहान मुलाच्या लठ्ठपणात भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारत 116व्या स्थानी आहे. 2026च्या जागतिक दहशतवाद निर्देशांकात 13व्या, एक्युएअरच्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2025 मध्ये भारत 6व्या स्थानी आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 मध्ये 91व्या, नेटवर्क रेडिनेस निर्देशांकात 45व्या, तर ग्लोबल AI ब्रेन रेस रँक 2026 मध्ये आपला भारत 6व्या स्थानी आहे. पुढील प्रश्न. 3 एप्रिल 2026 रोजी भारतीय नौदलात सामील INS तारागिरी युद्धनौकेची निर्मिती कोणत्या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रकल्प 17A अंतर्गत या जहाजाची निर्मिती करण्यात आली. प्रकल्प 17A अंतर्गत तयार करण्यात आलेली ही 4थी युद्धनौका असून याआधी INS नीलगिरी, INS हिमगिरी व INS उदयगिरी यांचा समावेश नौदलात करण्यात आलेला आहे. पर या जहाजाची निर्मिती कोणी केली? तर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने या जहाजाची निर्मिती केली व या जहाजाच्या निर्मितीसाठी लागणारे सुमारे 4000 टन स्टील प्लेट्स हे सेल इंडिया लिमिटेड या कंपनीकडून पुरवण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे गगनयान मोहिमेची पूर्वतयारी म्हणून
लडाखमधील लेह येथे कोणते मिशन राबवण्यात येत आहे? तर मित्रांनो, इस्रोद्वारे आता गगनयान मोहिमेची पूर्वतयारी म्हणून लडाखमधील लेह येथे मिशन मित्र राबवण्यात येत आहे. या मिशन मित्रचा उद्देश काय? तर अत्यंत थंड, कमी ऑक्सिजन आणि विलगता असलेल्या वातावरणात अंतराळवीर कसे काम करतात याचा अभ्यास करणे हे या मिशनचा उद्देश आहे. हे मिशन 2 एप्रिलपासून सुरू झालं असून 9 एप्रिलपर्यंत हे मिशन चालणार आहे. आणि हा उपक्रम इस्रो व इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. येथे इस्रोचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय कर्नाटकमधील बेंगळूर येथे आहे व सध्या याचे अध्यक्ष हे डॉक्टर व्ही नारायण आहेत. आणि इस्रोचं ब्रीदवाक्य काय? तर मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान असं इस्रोचं ब्रीदवाक्य आहे. पुढील प्रश्न, 2026चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर आता 2026चा पुण्यभूषण पुरस्कार हा अभय फिरोदिया यांना जाहीर झाला आहे. अभय फिरोदिया हे एक ज्येष्ठ उद्योगपती व फोर्स मोटर्सचे चेअरमॅन असून ऑटोमोबाईल क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, या पुरस्काराची घोषणा दरवर्षी 23 मार्च रोजी क्रांतिकारक हुतात्म्यांच्या म्हणजेच भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरूंच्या स्मरणार्थ केली जाते. यंदा हे या पुरस्काराचे 38वे वर्ष आहे. या पुरस्कारात विजेत्याला सोन्याच्या फळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजींची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह व 2 लाख रुपये देण्यात येतात. आणि हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो? तर पुण्यभूषण फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 2025चा पुरस्कार प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना देण्यात आला होता. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतातील पहिला नैसर्गिक वायू डेरिव्हेटिव्ह सुरू करण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी भागीदारी केली? तर आता भारतातील पहिला नैसर्गिक वायू डेरिव्हेटिव्ह सुरू करण्यासाठी NSC व IGX या 2 संस्थांनी भागीदारी केली आहे. NSC म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज व IGS म्हणजे इंडियन गॅस एक्सचेंज लिमिटेड. या दोन्ही संस्थांनी एकत्र येत भारतातील पहिले नैसर्गिक वायू डेरिव्हेटिव्ह सुरू केला आहे. बरं, या प्रणालीचा फायदा काय? तर नैसर्गिक वायूच्या किमतीमधील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी ही प्रणाली मदत करेल. नेक्स्ट क्वेश्चन, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी CBDTद्वारे कोणते संकेतस्थळ सुरू करण्यात आले? तर आता कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी CBDTने करसाथी हे संकेतस्थळ सुरू केलं आहे. मित्रांनो, या संकेतस्थळावर आयकराशी संबंधित सर्व माहिती असून यात एका AI चॅटबॉटचा देखील समावेश आहे, जो हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये कराशी संबंधित त्वरित माहिती पुरवतो. CBDTचा फुल फॉर्म नोट करून घ्या. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 1 जानेवारी 1964 मध्ये करण्यात आली व याचं ब्रीदवाक्य काय? तर कोश मूलम दंड असे याचं ब्रीदवाक्य आहे. पुढील प्रश्न, अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धेत कोणता संघ हा सर्वोच्च विजेता ठरला? तर या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धेत तेलंगणाचा संघ हा सर्वोच्च विजेता ठरला आहे. बरं, या मेळाव्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर या मेळाव्याचं आयोजन आपल्या नागपूरमध्ये करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय सागरी दिन आहे हा दरवर्षी 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, हा दिवस 5 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर भारताच्या स्वतःच्या पहिल्या वाफेवर चालणाऱ्या SS लॉयल्टी या जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवासाला सुरुवात केली होती व या घटनेच्या स्मरणार्थ 1964 पासून दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन हा 5 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच वीर विक्रम यादव यांची यापदी नियुक्ती करण्यात आली. ते याआधी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. एशियन स्क्वॅश फेडरेशनद्वारे मेन्स प्लेअर ऑफ द इयरने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.